म्हणजे इतिहास तुम्हाला असा बदलता येतो का हा प्रश्न बरा आहे. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच रोवू शकला नाही. तो ना शिवाजी महाराजांना कब्जात ठेवू शकला, त्यांना आटोक्यात ठेवू शकला, ना त्यांचं साम्राज्य रोखू शकला, ना तो संभाजी महाराजांच्या मृत्यूचा एक भाग सोडला, तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही. नंतरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी देखील औरंगजेबाशी लढा देत देत औरंगजेबाला रोखून ठेवला आणि अखेरीस दिल्लीची गादी म्हणजे दिल्लीचं सल्तनत ह्याच्यापासून दूर आलेला औरंगजेब आपल्या घराला घरी मी परत जाईन असा विचार करत असताना त्या औरंगाबाद खुलताबादमध्येच तो मृत्यू पावला. आपल्या मराठ्यांच्या आपल्या 18 पगड जातींचं शौर्य काय, तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला. म्हणजे विजयश्री घेऊन तो दिल्लीच्या सल्तनतमध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी आहे, पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे. ती कबर त्याच्या पराभवाची कबर आहे. उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल? औरंगजेब कुठे मेला? काबूलमध्ये, लाहोरमध्ये? म्हणजे साधा इतिहास सांगायचा झाला तर हिटलरचं घर आणि हिटलरचं मृत्यूचं ठिकाण हे आजही युरोपमध्ये, ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे. तो पण नराधमच होता, तो नरभक्षकच होता. पण ते बघण्यासाठी म्हणून लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात, त्याचं घर बघतात. तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही, तर हा नराधम राहत कसा होता, हा राहत कुठे होता, हे सगळं बघत असतात. इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य, त्याची विकृती दाखवतात. असा इतिहास बदलता येत नाही. तुम्हाला आज बरं वाटतं काय? आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार? कबर असते काय? कबर म्हणजे काय असते? ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे 1708 साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला, त्याच्या मृत्यूनंतर एक 6 फुटाचा खड्डा खणला गेला. म्हणजे जो खणला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं, त्याच्यावरती माती टाकण्यात आली, बुजवण्यात आली. आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय? त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेलं अवशेष असतील, आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही. 300-350 वर्ष होत आली. तुम्ही काय करणार त्याचं? ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार. ती माती महाराष्ट्राचीच माती आहे, इथलीच लाल माती आहे ती. पण मग आजूबाजूला ते सौंदर्यीकरण पण नाही म्हणता येणार. जे पैसे खर्च होतात त्याबद्दल ते सौंदर्यीकरण करू नका, करा, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. प्रश्न कबरीचा आहे. ते तोडून टाका ना, एकदाचा विषय संपून टाका. ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेब. पोरींवरती बलात्कार होतोय, दररोज मर्डर होत आहेत, ऑनर किलिंग होत आहेत, परजातीय विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झालेत लोकांचे मागच्या 8 दिवसामध्ये. दररोज एक हत्या होते. असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत, पाणी खूप आहे, कापसाला भाव मिळतोय, सोयाबीनला भाव मिळतोय, नोकऱ्या मिळत आहेत, सगळ्यांचे पगार वाढत आहेत, आणि आता एकच विषय उरलाय औरंगजेब. तर ठीक आहे, तिथे हजारो विषय पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या. हे टार्गेट आहे. महाराष्ट्रात